नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. घराघरात कसे पोचतात कॅप्टन खरात. मित्रांनो, आपण वारंवार अशा बातम्या ऐकत असतोय, पाहत असतोय, वाचत असतोय की धर्मगुरू किंवा धार्मिक काम करणारा किंवा भविष्य सांगणारा किंवा तुमचे प्रश्न सोडवणारा, तुमच्या अडीअडचणीत मदत मार्गदर्शन करणारा असा व्यक्ती मग पुढे भविष्यामध्ये पोलिसांच्या रडारवर येतो. पोलीस याच्यावर कारवाई करतात आणि तो बलात्कारांच्या केसेसमध्ये सापडतो, अपहारामध्ये तो सापडतो, बेनामी संपत्तीच्या प्रकारात सापडतो. हे सगळं कसं होतं मित्रांनो? प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी समस्या असतात. या समस्यांचा गैरफायदा घेऊन हे भोंदू लोक त्या लोकांना लुटत असतात. खरं तर ज्यावेळी कोणताही धर्म असेल, ज्यावेळी त्यांचा सत्संग चालतो, कोणाचाही सत्संग असेल, अनेक आपू बापू, आम्मा धम्मा तम्मा असं बरंच काही असतंय. वेगळी नावं घेतलेली असतात त्यांनी. कोणी बापू म्हणतं स्वतःला, कोणी अण्णा म्हणतं, कोणी तात्या म्हणतं, कोणी भाऊ म्हणतं, वगैरे वगैरे. कोणी महाराज म्हणतं, कोणी स्वामी म्हणतं, कोणी बरेच नावं असतात त्याच्यामध्ये, बरं का. म्हणजे नावं वेगळी, काम एकच आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रत्येक माणसाची काहीतरी समस्या असते. कोणाला मार्क कमी असतात, कोणाच्या मुलांची लग्न होत नसतात, कोणाच्या मुलांना मार्क कमी असतात, कोणाच्या मुलींचे लग्न होत नसतात, काहींची आर्थिक अडचण असते, काहींचं नवऱ्यावर जमत नाही, काहींचं बायकोवर जमत नाही. असं प्रत्येकाच्या काहीतरी समस्या असतात. आणि लक्षात घ्या, ह्या समस्या बाह्य नसतात. बऱ्याचदा समस्या हे अंतर्गत असतात. आपली मानसिक समस्या हीच आपल्या जगासमोरची सगळी समस्याचं रिफ्लेक्शन असते. जर तुम्ही मनाने शांत समाधानी असाल तर तुम्हाला जगात कुठेही काही समस्या दिसणार नाही. पण जेव्हा एखादा माणूस ज्यावेळी अशा एखाद्या व्यक्ती संपर्क येतो, त्याचं कारण की तो आत्मकेंद्रित असतो. आत्मकेंद्रित म्हणजे काय? तो सारखा फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवरती असतो, मोबाईलमध्ये असतो. जगात काय चाललंय ह्याचं त्याला जास्त काही पडलेलं नसते. काहीतरी आवडतं म्हणून तो स्क्रोल करत जातो आणि स्क्रोल करतच त्याच्या आयुष्याचा रोल तो विसरून जातो. आणि मग येतं डिप्रेशन, मग येतं फ्रस्ट्रेशन. आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी मग माणूस असं कोणतरी एक माणूस शोधतो की ज्याच्याकडे त्याला ऐकून घेतलं जाईल, त्याला समजून घेतलं जाईल. आणि याचाच गैरफायदा हे लोक घेतात. हे जे यांचं काउन्सिलिंग चालतं ना, ह्या भोंदू बाबांचं, भोंदू लोकांचं, 10-10, 20-20 मिनिटं, 1-1 तास, त्याला कारण हे की या माणसाला किंवा ह्या महिलेला आयुष्यामध्ये आपलं मन मोकळं करण्याची जागा मिळत नसते. आपलं ऐकून घेणारा, बरं का, प्रश्न सुटेल न सुटेल तो नंतरचा भाग आहे, पण आपली समस्या किमान ऐकून घेणारा कोणतरी आहे, यालाच म्हणतात श्रद्धा. आणि या श्रद्धेचा नंतर पुढे होतो बाजार. आणि म्हणून कुठल्याही सत्संगामध्ये एंट्री फ्री असते. इट इज अ कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. म्हणजे माणसं जोडण्यासाठीची ती किंमत असते. कुणीतरी एखाद्या भक्ताला किंवा एखाद्या त्यांच्या गटातला पण आपण म्हणू शकतो, त्याला स्पॉन्सर करायचा, त्यांनी मोठं पंडाल लावायचं, जाहिरात करायची, अनेक लोक बोलवायचे. तिथं मग प्रवचन पण असते, बरं का, थोडंसं ज्ञानवर्धक पण असतं, बरं का. काही ठिकाणी थोडंसं प्रवचन असतं, थोडंसं मग ऑर्केस्ट्रा पण असतो. मग ते धार्मिक गाण्यांवरती, पिक्चरच्या स्टाईलवरती ती गाणी वाजवली जातात, वगैरे वगैरे. माणसांना म्हणजे मानसिक समाधान